छत्रपती शिवराय शंभूराजे यांच्याविषयी अवमानकारक उद्गार काढणारा तसंच मराठा समाजाला बदनाम करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला ताबडतोब अटक करावी अशी मागणी शिवशंभू शाहूप्रेमी आणि इंडिया आघाडीने केली आहे। मात्र राज्य शासन कोरटकरला पाठीशी घालतंय असा आरोप करण्यात आला। कोरटकरला अटक झाली नाही तर 6 मार्चला कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून त्यांना जाब विचारला जाईल असं शिवशंभू शाहूप्रेमी आणि इंडिया आघाडीच्या बैठकीत ठरवण्यात आलं। नागपूरमधील प्रशांत कोरटकर यानं छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा समाज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केलंय। तसंच कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिली आहे। या विरोधात कोल्हापुरातील शिवशंभू प्रेमी एकवटले आहेत। याबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी आज शासकीय विश्रामगृहामध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली। सतीशचंद्र कांबळे, आर.के. पोवार, कॉम्रेड दिलीप पोवार, संपत चव्हाण, अनिल घाटगे, वसंतराव मुळीक यांनी भूमिका मांडताना राज्य सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली आहे। राज्य शासन कोरटकरला पाठीशी घालत असून शासनानं त्याच्या जामीन अर्जावर हरकत घेणं अपेक्षित होतं। कोरटकरला अटक झाली नाही तर 6 मार्चला पन्हाळा इथं येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना गनिमी काव्यानं रोखून त्यांना जाब विचारला जाईल असं विजय देवणे यांनी सांगितलंय। पक्षाच्या मनातलं कोरटकर बोललेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचा पर्दाफाश करणं हे आमचं कर्तव्य आहे। त्याच्यामुळं इंडिया आघाडीच्या वतीने जे राज्याचे मुख्यमंत्री 6 तारखेला कोल्हापुरात येणार आहेत त्यांना जिथे मिळेल तिथे गनिमी काव्याने, जर काही नीटपणे नाही करता आलं तर गनिमी काव्याने वेगवेगळी पथकं करून आम्ही या ठिकाणी कोल्हापुरात अडवणार आहोत आणि शिवशंभू शाहू महाराजांचा अपमान कोल्हापूरकर सहन करून घेणार नाहीत हे या ठिकाणी दाखवणार आहोत। पोलिसांनी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करू नये तर कोरटकरला तात्काळ अटक करावी असा सूर या बैठकीत उमटला। यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव, संभाजीराव जगदाळे, शुभम शिरहट्टी, प्रवीण पाटील, अवधूत पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते।